दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त सत्यशोधक इतिहास परिषद आणि मानवतावादी सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने पुढील वर्षभर प्रबोधनपर 200 व्याख्यानांचा संकल्प करण्यात आला असून या अंतर्गत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून सत्य हाच धर्म करावा कायम ज्योती म्हणे या विषयावर कणकवलीचे विचारवंत व साहित्यिक डॉक्टर सोमनाथ कदम यांचे पहिले जाहीर व्याख्यान रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन मिनी सभागृह कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केले असून कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉक्टर कपिल राजहंस हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. कोणताही देश प्रदेश हा माणसाच्या कष्टावर, घामावर, त्यागावर उभा राहत असतो. आपला महाराष्ट्र उभा करण्यामध्येही अनेकांचे हात कामी आले आहेत. आजही अनेक हात आपला महाराष्ट्र उभा करण्यासाठी रात्रंदिवस राबत आहेत. अशाच राबणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण काहीतरी करणाऱ्या विजय शिंगाडे, मदन पवार, विकास डावरे, आशा रावण, लालासाहेब नाईक, डॉक्टर आशा शितोळे, भगवान माने, देविदास पांचाळ, संतोष कमते, प्रतीक्षा पाटील या मान्यवरांचा हातांचा क्रिएटिव्ह अँड ऑफ महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मानवतावादी संस्कृती चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांनी केले आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.